पुणे शहर हे नेहमीच सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते आणि आज दहीहंडी आपण जर पाहिलं तर पुरुषांनंतर महिलांनीही या दहीहंडी फोडण्यासाठी जो आहे तो नंबर लावलेला आहे। मात्र पुण्यात आज एक अशी आगळीवेगळी दहीहंडी आहे। तृतीय पंथांकडून जी आहे ती दहीहंडी फोडण्यात येणार आहे आणि तेच दुर्गा ग्रुपच्या ज्या आयोजक आहेत मयुरी पवार, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। ताई, नेमकी कशी संकल्पना ही सुचली? तृतीय पंथांना आज तुम्ही समाजात एक वेगळं स्थान दिलेलं आहे। दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्य हे महिलांसाठी नेहमीच कार्यरत आहे, तर पुरुषांसाठी दहीहंडी साजरी केली जाते, पण तृतीय पंथांसाठी खास करून कोणी दहीहंडी साजरी करत नाही। तर मला असं वाटलं की माझं दरवर्षी दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्य भव्य महिला दहीहंडी उत्सव हा दरवर्षी नेहमी माता भगिनींना आणि माझ्या नव्या पिढीला काही ना काहीतरी उद्दिष्ट किंवा निरोप देण्याचं काम कार्यरत करत असतं। तसंच यावर्षी माझ्या दहीहंडी उत्सवाचं तिसरं वर्ष म्हणजे तृतीय वर्ष असल्यामुळे मी यावर्षीचा गोविंदा हा तृतीय पंथांसोबत साजरा करते। समाजाला काय संदेश देशील आजच्या दिवशी? तृतीयपंथी ही संघर्षाची खरी ओळख आहे। मी म्हणन लिंग नाही तर जिद्द बघा। यावर्षीचा गोविंदा आपण सगळे तृतीयपंथींच्या हाताने स्वागत करू। तुला या कार्यक्रमासाठी नेहमी उत्स्फूर्त प्रेरणा कोण देत गेलं? एक कोणीतरी आपल्याला एक सपोर्ट असतो, तुला नेहमी कोणाचा सपोर्ट लागला? मला खास करून असा कुठला वेगळा सपोर्ट नाहीये। माझी फॅमिली आहे, म्हणजे माझी आई म्हणेल मी की तिच्याकडून मला खूप अशी एक प्रेरणादायक गोष्ट भेटते की मी पुढचं पाऊल टाकायला मी खूप स्ट्रॉंग होते। मयुरी ताईची आई सुद्धा आपल्या सोबत आहे, तुम्ही काय सांगाल? आज मयुरी ताईने एवढा छान निर्णय घेतला, त्यांना समाजात तृतीय पंथांना स्थान देते ती। माझ्याकडे तर काही शब्द नाही आहेत बोलण्यासारखे, पण जे म्हणजे माझं जे स्वप्न होतं ना ते माझी मुलगी पूर्ण करते आहे आणि त्यातच मला फार आनंद आहे। आणि हे जे समाजासाठी आणि ह्या महिलांसाठी करते हे अगदी म्हणजे ह्याच्यापेक्षा आनंद मी कुठेच पाहू शकत नाही आणि हा माझ्यासाठी खूप खूप मोठा आहे। आणि मी इथे सर्वांचं हे जे सगळे आहेत ना ह्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते, खूप मनापासून। मयुरी ताईच्या आईला अश्रू अनावर झालेत, मात्र गोविंदा देखील आपल्यासोबत आहे आज तुम्हाला या ठिकाणी। मयुरी ताईने तुम्हाला या ठिकाणी बोलवले, काय वाटते, कशी भावना आहे? नमस्कार, मी ऐश्वर्या, मी मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्टची सदस्य आहे। आज आम्हाला जो इथे मान सन्मान दिलेला आहे त्या सन्मानाचा म्हणजे प्रतीक आहे ते समाजाला दाखवण्याचा, की समाजाला दाखवून देत आहेत मयुरी ताई की हे तृतीयपंथी जे आहेत ते समाजा वेगळे नाही आहेत, ते समाजातलाच एक अविभाज्य घटक आहे। तर त्यांना मी ॲक्सेप्ट करते, तर तुम्ही पण त्यांना ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना तुम्ही इक्वॅलिटी करून त्यांना सगळ्यांना सोबत चला घेऊन। बघतोय आपण नक्कीच की कुठेतरी तुम्हाला तुमच्या समाजाला मागं डावललं जात होतं, मात्र आज या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट स्थान देऊन या ठिकाणी बोलवलंय, तुमची भावना काय? नमस्कार, माझं नाव शायना पुणेकर, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टची मी सदस्य आहे। आता भावना व्यक्त करायची म्हणजे तुम्ही पाहतच असाल की नाही का, पूर्ण समाज, आमचा किन्नर समाज पूर्ण एकत्र होऊन मयुरी त्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे तो खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे। आणि खरं सांगायचं म्हणजे ही जी दहीहंडी आपण फोडतो नेहमी आपण पाहतो पुरुष आणि महिलांची असते, आज त्यांनी तृतीय वर्ष त्यांचे पदार्पण केले त्यांनी त्यांच्या संघाचं, तर आम्ही तृतीयपंथी खरंच त्यांच्या पाठीशी कधीही उभे आहोत, त्यांनी असाच आम्हाला सपोर्ट द्यावा याच भावना आम्ही व्यक्त करतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तृतीय पंथांची जी आहे ती आता मानवी मनोरे रचत एकावर एक थर रचत जी आहे ती थोड्याच वेळात दहीहंडी जी आहे ती फुटणार आहे। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।